एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा टेटधारकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही जी मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवता, ती तुमच्या डॉक्युमेंट्स वगैरेशीच काही सगळ्यांना जवळपास इतके सुज्ञ आहेत, की सगळ्यांनाच आपल्या डॉक्युमेंटविषयीच्या काय म्हणता येईल, की चौकशी सगळेच करून बसलेले आहेत. एकापेक्षा जास्त जणांची मत घ्यायची म्हणून घेत आहेत. तुम्हाला मेन गाईडन्स जे लागणार आहे, ते की प्रिफरन्स कुठे द्यावेत. 150च प्रिफरन्स आहेत आणि मग अशा वेळेस 50 आणि 100 अशा वेळेस कुठे प्रिफरन्स द्यावेत, आपली जी पात्रता आहे त्यानुसार आपण कुठे पात्र असू, किंवा असं म्हणता येईल की संधी कुठे जास्त राहील, या संदर्भात आपण काही व्हिडिओ या अगोदरही दिलेले आहेत. हाच तुमचा मुख्य प्रश्न आहे. डॉक्युमेंटेशनमध्ये तुमचे जर पाठीमागे जी आरमध्ये दिल्यानुसार किंवा मग फॉर्म भरायच्या ते ट्रीचा फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशीपर्यंत आणि नंतर जी रहिवाशीसाठी सूट देण्यात आली त्याप्रमाणे तुमचे डॉक्युमेंट असतील तर काहीही अडचण नाही. महिलांच्या बाबतीमध्ये एक प्रश्न आहे की गॅझेट वगैरे, तर सगळ्यांनाच आपण ही आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ॲफिडेविट आहे त्या वेळेला चालतं, नंतर तुम्ही ते सिद्ध करू शकतात, बाकीचे डॉक्युमेंट्सही त्याला आधार आहेत. पण जर ॲफिडेविट असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ॲफिडेविटसोबतच तुम्ही जर गॅझेट केलेलं असेल तर ते तर सगळ्यात बेस्ट, म्हणजे तुमची काही शंकाच राहणार नाही नावात बदल झालेल्या संदर्भात. दुसरी गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत की सर कालपासून मला माहीत नाही काय झालं आहे, पण सर काय डिसेंबरपर्यंत जाणार आहे का ही प्रक्रिया, भरतीची डिसेंबरपर्यंत यादी जाणार आहे का आणि खूप उशीर होणार आहे का, असं बरेच जण म्हणत आहे. 100% सांगतो डिसेंबरमध्ये जाईल, पण कोणती सेकंड फेजची यादी डिसेंबरपर्यंत जाऊ शकेल. आत्ताच सध्या तरी तशी काही परिस्थिती नाही. या महिन्यामध्ये तुमचे प्रिफरन्स लॉक करायला येतील. हे 99% या बाबतीमध्ये मात्र मी शुअर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थ्याचा हा असतो की 10 जुलैनंतर सुद्धा डेट वाढणार आहे का. तर निश्चितच तुम्ही वर्तमानपत्रातील काही जरी वाचली असली तरी मला 80-90% अशी शक्यता वाटते की अजून एक वेळेस प्रिफरन्सची डेट वाढणार आहे आणि जे की पॉझिटिव्हली राहील. जर 8-10 दिवस डेट वाढली तर 20,000पर्यंतच्या जागा तुमच्याकडे येणार आहेत, तुम्हाला पवित्र पोर्टलसाठी येणार आहेत. आणि जर त्या अगोदर किंवा जर डेट वाढली नाही तर मात्र मग तुम्हाला 17-18 हजार जागा पाहायला भेटतील. आणखी 2-2.5 हजार जागांचं याला पवित्र पोर्टलला किंवा तुमच्या लॉग इनला येण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहायला काहीही हरकत नाही. जास्त गुण आहेत, ज्या विद्यार्थ्याचे जास्त गुण आहेत त्यांची उत्सुकता अगदी शिगेला ताणली गेलेली आहे. त्यांना माहीत आहे की आपल्याला 140+ 150+ असलेल्या विद्यार्थ्यांनी की आपलं सिलेक्शन आहेच. मग अशा परिस्थितीमध्ये ते म्हणत आहेत की खूप झालं वाट पाहणं, नको कुठपर्यंत मुदत वाढ द्यायची. जर या अगोदरच महिन्याभरापूर्वी यादी लावली असती किंवा जाहिराती जाहीर केल्या असत्या, तुमच्या लॉग इनला आल्या असत्या, प्रिफरन्स लॉक करायला आले असते, तर जे कमी मार्क घेणारे विद्यार्थी आहेत तिथं कुठे शर्यतीतच नसते. त्यामुळे सध्याच्या घडीला अजून जर 10-15 दिवस वाट पाहावी लागली तर जे विद्यार्थी अंडर 100 आहेत, अंडर 120+ आहेत, अशा विद्यार्थ्यासाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट राहणार आहे. त्यामुळे थोडा वाट पाहण्यामध्ये काहीही हरकत नाही आहे. आणि जे विद्यार्थी वारंवार मेसेज करताय सर असं ऐकलं आहे की डिसेंबर वगैरे काहीही लागणार नाही. सेकंड फेजला लागेल, पण तुमची लवकरात लवकर या महिन्यामध्ये तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला तुमच्या जाहिराती, तुमच्या जागा पाहायला भेटतील. प्रिफरन्स लॉक करायला तुम्हाला या महिन्यामध्ये येतील. या बाबतीमध्ये मी 99% शुअर आहे. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.